बहुजन हिताय शिक्षण आणि संशोधन संस्था सांगली येथे पार पडली निवडपूर्व सामायिक पात्रता परीक्षा कार्यशाळा. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, माजी अध्यक्ष तसेच कोषाध्यक्ष व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. याबद्दल माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष कुर्णी यांनी सांगितले की जवळपास 150 अर्ज या कार्यशाळेसाठी संस्थेकडे जमा झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेबद्दलची थोडक्यात माहिती व सर्व शिक्षकांची ओळख करून देण्यात आली. या कार्यशाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. उद्यापासून प्रत्यक्ष ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही योजना बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत असून त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले भवितव्य घडवावे असे यावेळी पत्रकारांशी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश कोलप यांनी सांगितले. बहुजन हिताय शिक्षण आणि संशोधन संस्था सांगली या संस्थेच्या अध्यक्षपदी आता सध्या विराजमान आहे. माझ्यासोबत उपाध्यक्षपदी आयुष्मान जगदीश कोलप साहेब आहेत. त्याचबरोबर सचिवपदी आयुष्मान प्रकाश पवारजी आहेत. माजी अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब कवटेकर साहेब यांनी मोठं काम केलेलं आहे. याचबरोबर आमच्या संस्थेच्या कोषाध्यक्ष आदरणीय मनोरमा वाघ मॅडम आमच्या मावशी काम पाहत आहेत. या संस्थेची स्थापना 17 एप्रिल 2007 साली झालेली आहे. राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे बहुजन हिताय शिक्षण आणि संशोधन संस्था ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये काम करते. संस्थेचा उद्देश असा आहे की बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळावी हा उद्देश ठेवून ही संस्था काम करते. या संस्थेमध्ये किंवा सांगली जिल्ह्यात या संस्थेमध्ये 187 विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे, LIC, पोलीस ही पोलीस पदाची नोकरी त्यांना मिळालेली आहे. संस्थेचा हेतू की विद्यार्थ्यांचं करिअर डेव्हलप करणे, अनेकांचे संसार उभे करणे हा संस्थेचा हेतू आहे. मी प्रकाश तुकाराम भोवाळे, बहुजन हिताय शिक्षण आणि संशोधन संस्था सांगली याचा सचिव म्हणून मी काम करतोय. आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो पोलीस भरतीची स्कीम राबवली आहे आणि त्या अनुषंगाने त्या परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी बार्टी RT या ज्या संस्था आहे या संस्था म्हणजे त्या SC ST OBC SC ST आणखीन इतर काही मागासवर्गीय समाजातल्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी जे प्रशिक्षण दिलं जातं ते बार्टीमार्फत त्या परीक्षेची तयारी, त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी त्यांची परीक्षा असते ती 25 ते 27 या दरम्यान ती परीक्षा होणार आहे. आणि ती परीक्षेमध्ये आपल्या या परिसरातली मुलं या आपल्या सांगली किंवा आपल्या सांगलीच्या परिसरातील किंवा जिल्ह्यातील मुलं त्या परीक्षेमध्ये पास व्हावी या अनुषंगाने आम्ही या संस्थेच्या मार्फत एक कार्यशाळा आयोजित केली की त्या कार्यशाळेच्या माध्यमातून ते जी काही मुलं आपली या विभागातील बसणार आहेत त्या मुलांना त्या परीक्षेमध्ये कसं प्रकारे उत्तीर्ण होता येईल त्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन करायचं आणि ती बार्टी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये पास व्हावं हा आमचा उद्देश ठेवून ते आम्ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि कार्यशाळा आयोजन करत असताना अतिशय कित्येक वर्षे या आमच्या संस्थेमध्ये जे प्राध्यापक वर्ग जे टीचिंग जे मेंबर्स आहेत ते काम करत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन त्या मुलाला लाभावं आणि त्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण व्हावेत आणि आमच्या या तळागाळातल्या या बहुजनाच्या विद्यार्थ्यांची त्या पोलीस भरतीमध्ये निवड व्हावी हीच अपेक्षा ठेवून आम्ही या ठिकाणी आजचे कार्यशाळा ठेवलेली आहे. मी बाबासाहेब कवटेकर या सांगलीच्या बहुजन हिताय शिक्षण संस्थेचा संचालक आहे, विद्यमान संचालक आहे आणि यापूर्वी मी अध्यक्ष म्हणून पण काम केलं. आता महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे की 10,000
20,000 पोलीस भरती करायचे, पोलीस शिपायाची पदाची भरती करायची. तर बार्टीमार्फत जे वेगवेगळं प्रशिक्षण दिलं जातं अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना, त्यामध्ये पोलीस मिलिटरी भरतीची पूर्वतयारी हा एक त्यांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे. आणि त्यांनी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागून घेतलेले आहे. तर आपल्या या सांगली विभागातून ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत या प्रशिक्षणासाठी, त्यांच्यासाठी एक सामायिक परीक्षा आहे, निवड परीक्षा आहे. तर त्या परीक्षेमध्ये ह्या विद्यार्थ्यांनी यश मिळवावं, उत्तीर्ण व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही आमच्यामार्फत जे काही अर्ज भरले आहेत किंवा या जिल्ह्यातनं भरले आहेत त्यांच्यासाठी या CETची तयारी करण्यासाठी आज आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कार्यशाळा घेतलेली आहे. साधारण 147 विद्यार्थी हे आमच्याकडून त्यांनी अर्ज भरलेला आहे. साधारण माझा अंदाज एक 200 विद्यार्थी या जिल्ह्यातनं त्यांनी या अर्ज केलेले असतील या प्रशिक्षणासाठी. तर त्यांची तयारी करून घेण्यासाठी आमच्याकडे गेल्या वर्षी पण ही बॅच चालू होती, त्याच्या मागच्या वर्षी पण आमच्याकडे चालू होती. तर जास्तीत जास्त विद्यार्थी हे जे आता काय 200 किंवा काय असतील ते यामध्ये उत्तीर्ण होऊन ते हे जे पार्टीमार्फत जे काय 3,000 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण घेणार आहे, त्या 3,000 विद्यार्थ्यांमध्ये या परिसरातले जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आज आमच्याकडे साधारण आता 50 विद्यार्थी आता या कार्यशाळेसाठी आलेले आहेत. आणि या विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही उद्यापासून त्यांची प्रत्यक्ष इथे साधारण 3 ते 4 तासाचं प्रशिक्षण घेणार आहोत, प्रत्यक्ष घेणार आहोत, ऑफलाईन घेणार आहोत. आणि ज्यांना समजा ऑफलाईनमध्ये इथं येऊन प्रशिक्षण घेणं शक्य नाही आणि त्याची मागणी असेल तर ऑनलाईनसुद्धा आम्ही त्यांना प्रशिक्षण द्यायची आमची तयारी आम्ही केलेली आहे. शिक्षण पूर्ण आहे तर त्या मुलांना पोलीस भरती, MPSC, बँकिंग याच्यातलं काहीच माहीत नाही. मग ती मुलं CET क्वालिफाय करू शकतील का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमच्या समोर होता. कारण जी मुलं आली आहेत प्रत्येक गावामध्ये आता बरेच जर आमचे पदाधिकारी सगळे वेगवेगळ्या गावामध्ये फिरले, आम्ही पण फिरलो, तर आम्हाला निदर्शनास आलेला प्रकार हा आहे की प्रत्येक गावामध्ये जिथं आपला समाज आहे तर त्या समाजामध्ये आपल्या इथली मोजून बोटावर मोजले इतपत मुलं फक्त पोलीस भरतीची तयारी करतात. गरजपूर्व भागामध्ये मी आणि आमचा दीपक गेलो तर प्रत्येक गावामध्ये आम्हाला फक्त 4-5 मुलंच भेटली. बाकीची मुलं कुठं आहेत तर बाकीची मुलं एक तर अजून त्यांचं शिक्षण चालू आहे किंवा त्यांचं दुसरं काहीतरी शिक्षण सुरू आहे. म्हणजे ह्याचा एक तर थोडासा प्रसार आणि प्रसार व्हावा हा एक उद्देश होता आणि त्या मुलांना या योजनेपर्यंत आणावं हा एक त्याचा उद्देश होता. या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामीण भागातून थोडंसं लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून जे उत्पत्ती जे काय आउटपुट मिळालं ते तुम्ही सगळे समोर इथं आहात. तर हाच प्रवास आपल्याला पुढे घेऊन जायचा. आता जसा हॉल भरलेला आहे याच्यापेक्षा जास्त हॉल कसा भरेल ह्याच्यासाठी आपण इथं सगळे जमलेलो आहोत. आणि ते त्याच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत आपल्याला त्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये आपण ते विषय शिक्षक तुमच्याशी संवाद साधतील, त्यावेळी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी समजतील. एवढं सगळं माझं जे काय मनोगत आहे. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.